मुलाखत घेण्यासाठी आवश्यक असणारे घटक हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. आता मुलाखत घेण्यासाठी कोणकोणत्या घटकाची आवश्यकता आहे, कोणकोणते घटक आवश्यक आहेत हे आपण पाहणार आहोत. मुलाखत घेणे म्हणजे त्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेणे होय, त्या व्यक्तीचा पूर्ण अहवाल घेणे होय. तो व्यक्ती आणि त्याचं जीवन आणि त्याने केलेला प्रवास याबाबतची सर्व माहिती म्हणजे मुलाखत होय. म्हणून त्या व्यक्तीने सुरुवात कशी केली, हा विषय का निवडला, त्याला आपला प्रवास करताना, आपल्या जीवनाचा प्रवास करताना कोणकोणत्या अडचणी आल्या, कोणकोणते अडथळे आले, कोणकोणत्या समस्या आल्या, त्यांनी त्याचा सामना कसा केला, तसेच तो यशस्वी शिखरावर कसा पोहोचला आणि त्याला आता काय वाटते, अगोदर त्याचे कसे विचार होते, आता त्याला काय वाटते, या सर्व बाबीची माहिती घेणे म्हणजे मुलाखत होय. म्हणून मुलाखत घेण्यासाठी काही आवश्यक घटक आहेत, ते आपण पाहूया. तर पहिला घटक आहे ज्ञान. मुलाखत घेण्यासाठी आपल्याकडे ज्ञान असलं पाहिजे. मुलाखत कशी घ्यावी, कशा रीतीने मुलाखत घ्यावी, मुलाखत म्हणजे काय, मुलाखत म्हणजे नेमकं काय, मुलाखत म्हणजे त्या व्यक्तीला, पुढच्या व्यक्तीला काय विचारायचं असतं याचं ज्ञान असणे आवश्यक आहे. मुलाखत घेण्यासाठी तो सक्षम असला पाहिजे, योग्य असला पाहिजे, त्याचा स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे, त्याला वेगळ्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. किती वेळ मुलाखत घ्यावी, कशा प्रकारची मुलाखत घ्यावी, कोणते प्रश्न विचारावेत, सुरुवात कशी करावी, शेवट कसा करावा, मध्यांतर कसं करावं, याची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून मुलाखत घेण्या अगोदर या कोणत्या व्यक्तीची, कुठल्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी त्याला आवश्यक ते ज्ञान असणे आवश्यक आहे. जर त्याला मुलाखत म्हणजे कायच माहीत नसेल, मुलाखत कशी घ्यावी हे माहीत नसेल, कोणते प्रश्न विचारावे हे माहीत नसेल, तर त्याला मुलाखत घेता येणार नाही आणि त्याची मुलाखत चांगली होणार नाही. म्हणून मुलाखत घेण्यासाठी, मुलाखत रंगण्यासाठी या चांगले दर्जेदार उत्तम प्रश्न निर्माण होण्यासाठी चांगलं ज्ञान असणे आवश्यक आहे, माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून आधी ते ज्ञान प्राप्त करा. आधी मुलाखत कशी घ्यावी हे माहीत करून घ्या आणि नंतर मुलाखत घ्या. कारण पुढच्या व्यक्तीला प्रश्न विचारण्यासाठी या त्याचा पूर्ण अहवाल घेण्यासाठी, या त्याचं पूर्ण जीवन चित्रण माहीत करून घेण्यासाठी आपल्याला ज्ञान असणे आवश्यक आहे, आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून आवश्यक ते ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे. आता कोणत्या प्रकारचे ज्ञान, म्हणजे आपल्याकडे कल्पकता असावी, आपल्याकडे बुद्धिचातुर्य असावं, आपल्याकडे कौशल्य असावं, प्रश्न विचारता आले पाहिजे, प्रश्न निर्माण करता आले पाहिजे. कोणत्या प्रकारचे प्रश्न, कशा प्रकारचे प्रश्न, त्या मुलाखती संबंधीच प्रश्न असले पाहिजे, योग्य चांगले प्रश्न असले पाहिजे, जेणेकरून त्या मुलाखतीला रंग येईल आणि बघणाऱ्यांना, पाहणाऱ्यांना मजा वाटेल, ज्ञान मिळेल, माहिती मिळेल, उल्हास वाटेल, अशा रीतीने मुलाखत असायला हवी. म्हणून मुलाखत चांगली रंगतदार बनण्यासाठी जो मुलाखत घेतो त्याला ज्ञान असणे आवश्यक आहे, सर्व बाबीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आणि त्याने भान ठेवणे सुद्धा आवश्यक आहे. त्याने सावधानता ठेवणे सुद्धा आवश्यक आहे. सतर्क राहणे सुद्धा आवश्यक आहे. वेळ मर्यादा ठेवणे सुद्धा आवश्यक आहे. काल मर्यादा ठेवणे सुद्धा आवश्यक आहे. तो बेभान होऊन जाऊ नये, भान हरवू नये. आणि आपण कशा प्रकारचे प्रश्न विचारतो आणि कशा प्रकारचं उत्तर अपेक्षित आहे आणि आपल्याला काय विचारायचं आहे, कोणते प्रश्न विचारायचे आहे, कशा संबंधी विचारायचे आहे, या संबंधी तो सावधान असला पाहिजे, जागरूक असला पाहिजे, दक्ष असला पाहिजे. त्याला ज्ञान असलं पाहिजे, माहिती असली पाहिजे. कुणाची मुलाखत घेताना त्या व्यक्तीचं कार्यक्षेत्र, परिचय, उपलब्धी, प्रसंग, स्थिती, परिस्थिती यावरूनच प्रश्न विचारले जातात. त्या व्यक्तीचा व्यवसाय कोणता, कार्यक्षेत्र कोणतं, उपलब्ध्या कोणत्या, यावरूनच प्रश्न विचारले जातात. म्हणून मुलाखत घेणाऱ्यांना प्रथम सर्व प्रकारचे ज्ञान असणे आवश्यक आहे, माहिती असणे आवश्यक आहे, तो सतर्क राहणे आवश्यक आहे, सावधान राहणे आवश्यक आहे आणि त्याला पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. तरच त्याला चांगल्या रीतीने मुलाखत घेता येते, छान रीतीने मुलाखत घेता येते. म्हणून मुलाखत घेण्यासाठी आवश्यक ते ज्ञान असणे आवश्यक आहे. मग कोणाची मुलाखत घ्या, डॉक्टरची मुलाखत घ्या, या कलेक्टरची घ्या, या वकिलाची घ्या, या कर्मचाऱ्यांची घ्या, या शेतकऱ्याची घ्या, एखाद्या मजुराची घ्या, एखाद्या फळवाल्याची घ्या, एखाद्या व्यापाऱ्याची घ्या, एखाद्या मंत्रीची घ्या. या कोणाची मुलाखत घ्यायची असेल, या कुठल्याही व्यक्तीची मुलाखत घ्यायची असेल तर त्यास पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. स्वतः तो सक्षम असणे आवश्यक आहे, स्वतः तो लायक असणे आवश्यक आहे, त्याला स्वतःवर आत्मविश्वास असणे आवश्यक आहे, खात्री असणे आवश्यक आहे, त्याचे विचार चांगले असणे आवश्यक आहे, तो ज्ञानी असणे आवश्यक आहे, त्याच्याकडे कौशल्य असणे आवश्यक आहे, उत्तम दर्जा असणे आवश्यक आहे, त्याच्या मनात ढवळाढवळा असू नये, त्याच्या मनात शंका असू नये, तो अशक्त असू नये, त्याचा स्वतःवर आत्मविश्वास असावा की मी मुलाखत घ्यायलो, खात्रीने घ्यायलो. म्हणून त्याला पक्का आत्मविश्वास पाहिजे, पक्की खात्री पाहिजे, तो सक्षम पाहिजे, लायक पाहिजे, योग्य पाहिजे, दर्जेदार पाहिजे, त्याचे विचार चांगले पाहिजे, सुंदर पाहिजे, तो प्रखर पाहिजे, संघर्षी पाहिजे, कष्टाळू पाहिजे, मेहनती पाहिजे, तत्पर पाहिजे, संयमी पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे, त्याला आवड असली पाहिजे, गोडी असली पाहिजे, जिद्द चिकाटी असली पाहिजे, इच्छा तयारी असली पाहिजे, दूरदृष्टी असली पाहिजे, धीर धैर्य धाडस असलं पाहिजे, माणुसकी असली पाहिजे, चांगली गुणवत्ता असली पाहिजे, बुद्धी चातुर्य असलं पाहिजे, सत्यता असली पाहिजे, एकता असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, जाणीव असली पाहिजे. या सर्व गोष्टी आवश्यक असतात. मुलाखत घेण्यासाठी या सर्व गोष्टीची आवश्यकता असते. म्हणून मुलाखत चांगली होण्यासाठी, मुलाखत दर्जेदार होण्यासाठी, मुलाखत छान होण्यासाठी आपल्याला आवश्यक ते ज्ञान असणे आवश्यक आहे. सर्व बाबीचे, सर्व विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आपण सक्षम, लायक, योग्य असणे आवश्यक आहे. तरच मुलाखत चांगली होते, दर्जेदार होते. पण मुलाखत घेण्यासाठी ज्ञान हा घटक आवश्यक असतो. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.